काय पोरानो कस काय दान काय गावात आख्या. नमस्कार, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग अशा मराठी जो काही डायलॉग आहे त्यावर आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे. खूप कडक असं झालं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आलाइट मशीन जो ॲप आहे त्याची गरज लागणार मित्रांनो. आणि तुम्हाला काय करायचं आहे, आलाइट मशीनमध्ये लागणारे प्रीसेट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मटेरियल आणि जे काही प्रीसेट आहेत ते प्रीसेट पहिल्यांदा इनपुट करून आपल्या आलाइट मशीनमध्ये घेऊन टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमचा आलाइट मशीन जो ॲप आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आलाइट मशीनमध्ये आल्यानंतर तुम्हाला खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्टचा ऑप्शन आहे, यावर असं क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, एक नंबरचा जो आपला प्रीसेट असणार आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे रिलिक्स वगैरे तुम्हाला अशा प्रकारे मी एक तुम्हाला प्रोजेक्ट तयार करून दिला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तर आता स्टार्टिंग लिहून तुम्हाला खाली दोन ग्रुप नाही तर दोन फोटोचे लेअर भेटतील. त्या फोटोचे लेअर असं क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो काय करायचं आहे, फोटोचे लेअर क्लिक केल्यानंतर कलर अँड फिलचं ऑप्शन भेटेल, तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. हे जे नाव आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला जे मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्ही असाल, म्हणजे मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मी देऊन जाईल हे सर्व फोटोज. तर ते फोटोज तुम्हाला ॲड करायचे. तुमचा फोटो ॲड करण्यासाठी एक फोटो घ्यायचा आहे, वरती प्लसवर क्लिक करून टाकायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे फोटो ॲड झाल्यानंतर काय करायचं आहे, फोटो तुम्हाला नीट ॲडजस्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. बघू शकता त्याला असं खाली करून घ्यायचं आहे आणि फोटो बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर मित्रांनो अशाच प्रकारे वरचा जो फोटो आहे तो सुद्धा चेंज करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो ऑलरेडी मी ते चेंज करत नाही कारण की ऑलरेडी ते आहे. तर चेंज करून घ्या दोन्ही फोटो. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुढे यायचं 3 सेकंद मित्रांनो. बघू शकता 10च्या बीटवर प्लसवर क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. एक एक करून तुम्हाला तुमचे फोटोज अशा प्रकारे ॲड करायला सुरुवात करायचं आहे. बघू शकता जसं मी फोटो ॲड करतो आहे, 3 डॉट जाऊन फिल्कमचा एरिया ऑप्शन सिलेक्ट करून एक्स्ट्रा पार्ट आहे तो डिलीट करून टाकायचं आहे. अशा प्रकारे एक एक करून सर्व फोटो शॉर्टपर्यंत ॲड करून टाकायचं. तर आपण काय करूया, पटकन फोटोज ॲड करून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे हे फोटोज ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला खाली जे दोन लेअर भेटतील त्यावर लॉंग प्रेस करून वरती घेऊन टाकायचे. पुन्हा एकदा खालचा लेअर आहे त्याला लॉंग प्रेस करून वरती घेऊन टाकायचं. अशा प्रकारे होऊ शकतं मित्रांनो. यानंतर काय करायचं आहे, अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, तर एवढं काम झाल्यानंतर आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे आणि नंतर शेक इफेक्टमध्ये जाऊन जो पहिला फोटो झालेला आहे त्यावर असं क्लिक करायचं आहे. इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन इफेक्ट कॉपी करायचं आहे. नंतर बॅक येऊन मित्रांनो मेन जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि नंतर जिथून पहिला फोटो आपला स्टार्ट होते यायचं आहे. पहिल्या फोटोला असं क्लिक करायचं आहे, इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचं आहे. बघू शकता पहिल्या फोटोला इफेक्ट लावल्यानंतर फोटो सोडून द्यायचं, तिसऱ्या फोटोला इफेक्ट लावायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, तर पहिल्या फोटोला इफेक्ट लावलं, दुसऱ्या फोटो सोडायचं, तिसऱ्या फोटोला इफेक्ट लावायचं, चौथा फोटो सोडायचं, पाचव्या फोटोला इफेक्ट लावायचं. एक सिक्वेन्सनुसार फोटोला इफेक्ट लावायचं. म्हणजे पहिला लावलं, दुसरं सोडलं, तिसरं लावलं, चौथं सोडलं आणि पाचवं लावलं. अशा प्रकारे एक फोटो सोडायचे आणि इफेक्ट लावून घ्यायचं आहे. तर आपण काय करूया, एक फोटो सोडूया, पुढचा इफेक्ट लावून घेऊया पुढच्या फोटोला, एक फोटो सोडूया, पुढचा इफेक्ट फोटोला लावून घेऊया. अशा प्रकारे शेवटपर्यंत सर्व फोटोला एक एक करून इफेक्ट लावून घ्यायचा पहिल्या नंबरचा. तर आपण पटकन लावून घेऊया. तर मित्रांनो जो आपला 1 नंबरचा इफेक्ट होता तो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इफेक्ट लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आता बाकीचे जे फोटो उरलेत त्यांना इफेक्ट लावण्यासाठी तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, शेक इफेक्टमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो जो दुसरा फोटो झालेला आहे त्यावर क्लिक करून इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन इफेक्ट कॉपी करायचं आहे. नंतर बॅक येऊन मेन जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून जिथून आता फोटो राहिलेत त्या फोटोला काय करायचं, दुसरा फोटो द्यायचं आहे, इफेक्ट्सवर जायचं आहे, 3 डॉट जायचं आहे, पेस्ट इफेक्ट करून टाकायचं आहे. अशा प्रकारे एक फोटोला इफेक्ट लावला, एक फोटोला झाला आहे. त्यानंतर जे उरलेलं आता सिंगल फोटो आहेत त्या सर्व फोटोला काय करायचं, एक एक करून 2 नंबरचा इफेक्ट लावून टाकायचं आहे शेवटपर्यंत. तर आपण काय करूया, पटकन लावून घेऊया. तर मित्रांनो इथं सर्व फोटोला आपला इफेक्ट लावून झाला आहे आणि मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो इथे एडिट झाला आहे. तर मित्रांनो आपण आजचा तुम्हाला व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल आपला फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा असेल तर वरती सेटिंग साईडला शेअरचं ऑप्शन त्यावर क्लिक करा, खाली एक्सपोर्टवर क्लिक करून टाका.